आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर्वांना. गुड आफ्टरनून. बरं, आपण काय शिकत होतो गेल्या वेळी? लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो? लास्ट लेक्चरला काय शिकलो? काय शिकत होतो, आठवते का काही? नाही आठवत? आठवा बरं, काय शिकत होतो? तुम्ही वह्या केलात का? वही आहे का तुमच्याकडे? आपण जे काही शिकतो ते वहीवर लिहून घ्यायचंय. एक वही असेल आपल्याकडे, ती वही आपण प्रत्येक विषयासाठी किंवा मग एकच वही वेगवेगळे भाग करायचे आणि वेगवेगळ्या विषयासाठी करायचे, म्हणजे आपल्याला कळतं की. मग सांगा बघू काय शिकलो आपण गेल्या वेळेला. वही आहे ना सगळ्यांकडे? लिहून घेता ना? पण गेल्या वेळी काय शिकलो? शहादा बॉईज खांद्यावर हात न टाकता आपण शिकू शकतो. काय शिकलो बरं सांगा कोणीतरी? कोणालाच नाही आठवत का आपण काय शिकत होतो? कोणता आपण धडा शिकत होतो ते सांगा. मी काय शिकवते माहितीये तुम्हाला? माझा विषय कोणता आहे तेवढं तरी माहित आहे की नाही? ते पण नाही? अरे बापरे, आता काय करायचं? काय शिकवते मी? कोणता विषय शिकवते? गणित. गणित में गणित. हा, तर गणित तुम्हाला दोन भाग आहेत ना? गणित दोन भाग आहेत ना? गणित भाग 1 आणि गणित भाग 2. आपण कोणता विषय शिकतोय आता सध्या? आपण कोणता गणित शिकतोय? गणित भाग 1 शिकतोय की 2? वन. वन शिकतोय. कोणता धडा शिकतोय 1 मधला? गणित भाग 1 मधला कोणता धडा शिकतोय? बापरे, एवढा आवाज कोणाकडे? तर धड्याचं नाव तर सांगा, आपण कोणता धडा शिकत होतो ते तर सांगू शकता की नाही? काय आठवतंय तुम्हाला आपण काय शिकत होतो? बापरे, धड्याचं नाव पण नाही माहिती? अरे देवा, तर कसं काय होणार? त्रिकोणमिती. त्रिकोणमिती. हा बरोबर, त्रिकोणमिती. त्रिकोणमिती धडा आपण शिकत होतो. आता त्रिकोणमिती धडा जो आहे तो भाग 1 मध्ये आहे की 2 मध्ये? 2. 2. भाग 2 मधला आपण धडा. कितवा धडा आहे तो? भाग 2 मधला कितवा धडा आहे? 8वा. 8वा. त्या 8व्या धड्यातला आपण सराव संच 8.1 पण बघितला होता. आपण कॉस टॅन काढले होते बघा त्रिकोणामध्ये, हो की नाही? आता आपण एक तक्ता शिकलो त्या दिवशी. वेगवेगळे जे कोनांची मापं आहेत त्याचा तक्ता, साइन, कॉस आणि टॅनच्या वेगवेगळ्या कोनांच्या किमती, म्हणजे साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60. बघा एक तक्ता तुम्हाला बनवून दिला होता मी. तुम्ही सगळ्यांनी तक्ता तो?
हो लिहिला होता. बाकीच्यांनी लिहिला होता का सगळ्यांनी? हो मॅडम. बघू, दाखवा बघू वही मला. कुठे लिहिला वहीवर? हा बोला. बरं, तो तक्ता मी पुन्हा एकदा इथे लिहिते, तो तुम्ही लिहून घ्यायचा. आणि तुम्हाला सांगितलं होतं बघा. हा बरोबर, व्हेरी गुड. है ना? हा तक्ता आपल्याला लक्षात ठेवायचा, कारण त्याच्यावरून आपल्याला गणित सोडवायची आहेत पुढची. तक्ता कसा होता बघा, साइन होतं, इथे कोनांची माप होती. 0°, 30°, 45°, 60° आणि 90°. आणि इकडे आपली 3 गुणोत्तर होती. साइन होतं, कॉस होतं आणि टॅन होतं. साइन मध्ये ज्या किमती आहेत त्या काय होत्या? 0, 1/2, 1/2. कॉसची लाईन कशी लिहायची? साइनच्या उलटी लिहायची. उलटी म्हणजे मागून लिहायचं पुढे. म्हणजे पहिला हा जो 1 इथे शेवटी आहे ना, तो इथं पहिला येणार 1, है ना? हा वर्गमुळात 3/2 हा सेकंड लास्ट आहे ना, तर इथे सेकंड येणार. इथं मागून पुढे यायचं. वर्गमुळात 3/2, इथे 1, इथे वर्गमुळात 3/2. हा जो आहे तो इथे येईल. इथे 1/2, इथे 1/2 आणि इथे 0 असं. त्यानंतर टॅन पाहिजे, तर टॅन मध्ये आपण भागाकार केला होता. साइन आणि कॉसचा भागाकार केला की टॅन मिळतं. मग हे 0 मिळणार, हे मिळणार, हे 2 घालवायचे, 2 कॅन्सल होणार आणि मग तुम्हाला 1/3 असं मिळणार. इथे 1 मिळणार, इथे वर्गमुळात 3 मिळणार आणि इथे मिळणार अव्याख्येय. आता हे कशासाठी माहितीये का? आपल्याला याच्यावरून गणित सोडवायचे, किमती काढायच्यात, आणि त्या किमती काढण्यासाठी आपल्याला हा तक्ता येणं गरजेचं आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला ही जी 3 गुणोत्तर आहेत, त्या 3 गुणोत्तराच्या वेगवेगळ्या कोनांच्या किमती मिळतात. जसं मी तुम्हाला जर विचारलं की साइन 45 किती आहे, तर किती आहे तक्त्यावरून सांगा बघू. साइन 45 ची किंमत, साइन 45 ची किंमत किती आहे तक्त्यावरून? किती दिसते बघा साइन 45? 1/2. 1/2. 1/2. बरोबर. इथून साइन येणार, इथून 45°. साइन 45. कॉस 30 ची किंमत काय आहे? कॉस 30 वर्गमुळात 3/2. बरोबर, वर्गमुळात 3/2. टॅन 60 ची किंमत काय आहे? टॅन 60, टॅनचा बघा, वर्गमुळात टॅनची 3. टॅन आणि 60 इथून. वर्गमुळात 3. वर्गमुळात 3. बरोबर. आता या किमतीवरून आपल्याला गणित आहेत, म्हणजे हा जो तक्ता आहे या तक्त्यावरून आपल्याला पुस्तकामध्ये बघा गणित आहेत. आपल्याला वेगवेगळ्या किमती काढायच्या आहेत, त्या आपण बघूया गणित. 8.2 मध्ये आहेत तुम्हाला गणित. हे बघा, किमती काढा. स्क्रीन दिसते सर्वांना? किमती काढा. पहिला प्रश्न आहे 5 साइन 30. 5 साइन 30 अधिक 3 टॅन 45. 5 साइन 30 किंमत काढायची आपल्याला. किमती काढा. पाच काय आहे? 5 साइन 30, 30°.
अधिक 3 tan 45°, 5 sin 30° अधिक 3 tan 45°. आता 5 आहे sin 30. sin 30 ची किंमत काय आहे तक्त्यावरून? तक्ता लिहिला का तुम्ही सगळ्यांनी? ज्यांनी लिहिला नसेल त्यांनी लिहून घ्या हा तक्ता आणि त्या तक्त्यावरून मला किमती सांगायच्या. हा तक्ता लिहून घ्या बघू सर्वांनी. वही आहे सर्वांकडे? तक्ता लिहून घ्यायचा आहे हा. मॅडम लिहिलं गेलं. तक्ता लिहिला? बरं ठीक. आता आपल्याला याची किंमत काढायची. आता आपण बरं लिहा. मॅम आठवड्यातून 3 वाजता जो दुपारचा स्लॉट आहे इथे 5 दिवसापैकी सोमवार ते शुक्रवार तिथे तुम्ही किती दिवस येऊ शकता? लिहून झालं सर्वांनी? बाकी आहे. झालं. बरं. आता आपण याची किंमत काढूया. ठीक आहे. 5 sin 30 अधिक 3 tan 45. आता 5 sin 30 म्हटल्यानंतर या किमती ज्या आहेत या आपण ज्या तक्ता आहे त्या तक्त्यावरून त्या किमती इथे टाकायच्या आहेत, ठेवायच्या आहेत. आता 5 आणि sin 30 ची किंमत किती आहे? 102. 1/2. आता 5 आणि 1/2. sin 30 जो आहे हा 1/2. 5 आणि sin 30 याच्यामध्ये गुणाकार आहे म्हणून मी काय करणार 5 तसेच ठेवणार, 5 तसेच घेणार आणि sin 30 ची किंमत जी आहे ती 1/2 आहे. ठीक आहे. अधिक हे मी कमुसात टाकतो. हे 3 आणि गुणिले tan 45. tan 45 ची किंमत किती आहे? 1. बरोबर. मग इथे मी 1 लिहिते. ठीक आहे. आता इथे गुणाकार करूया आपण. अंशाने अंशाला गुणायचं. 5 एके 5 आणि छेदामध्ये किती राहिले इथे? छेदात किती आहेत? 5 आणि 1 चा गुणाकार 5 येतो आणि छेदामध्ये राहिले 2. अधिक 3 एके 3. आता इथे आपल्याला हे सोडवायचं आहे. म्हणजे आता इथे आपण जर बेरीज करायची आहे तर बेरीज करण्यासाठी
आता ही जी संख्या आहे 5/2 ती अपूर्णांक आहे. ही पूर्ण संख्या आहे, 3 पूर्ण संख्या आहे, पण 5/2 अपूर्णांक आहे. मग अपूर्णांकांची बेरीज करायची आहे किंवा एक अपूर्णांक एक पूर्णांकाची बेरीज करायची आहे, तरी सुद्धा आपल्याला त्यांचा छेद सारखा असावा लागतो. मग हा 3 जो आहे त्याचा छेद काही नाहीये म्हणजे 1 आहे. मग दोन्हीचा छेद समान आहे का? कारण बेरीज करायची आहे. बेरजेला किंवा वजाबाकीला छेद सारखा असावा लागतो. छेद समान आहे का दोघांचा? नाही. मग छेद समान करण्यासाठी काय करायचं असतं? तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा? तिरकस गुणाकार म्हणजे काय? 5 ने या 1 ला गुणायचं. 5 एके किती? 5 एके 5 आणि 3 दुणे किती? 6. आणि छेदामध्ये काय करायचं माहिती आहे? खाली या दोघांना गुणायचं, छेदांना गुणायचं. मग किती येणार छेदामध्ये? 2. ठीक आहे. मग आता उत्तर किती आहे सांगा? 5 अधिक 6 किती उत्तर येणार? 11/2. हे तुमचं उत्तर आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. 11/2. 11/2 असं उत्तर आहे. हे पण लिहून घ्या. सगळं लिहिलं. झाला मॅडम. झालं? कळलं का सर्वांना? कसं आला? आता आपण दुसरं गणित बघूया. दुसरं गणित दुसऱ्या गणितामध्ये हे आहे बघा, 4/5 tan वर्ग 60. 4/5. तुम्हाला मी एक गणित देऊ का? बरं, आधी याच्यातली आपण गणित सोडूया, मग मी तुम्हाला गणित देते. आधी याच्यातली सोडूया आपण. 4/5 tan वर्ग 60. आधी आपण थोडी यातली गणित सोडू. 4/5 tan वर्ग 60 अधिक 3 sin वर्ग 60. आता इथे आपण या किमती टाकायच्या. tan 60 ची किंमत टाकायची, sin 60 ची किंमत टाकायची. आता tan 60 नाहीये नुसतं, tan वर्ग 60 आहे आणि इथे पण sin वर्ग 60 आहे. tan वर्ग 60 sin वर्ग 60 म्हणजे काय करायचं? tan 60 ची जी किंमत आहे त्याचा वर्ग करायचा. म्हणजे काय? आता हा 4/5 असाच, 4/5 गुणिले tan वर्ग 60 आहे की नाही, वर्ग. tan वर्ग 60 पाहिजे असेल तर tan 60 ची जी किंमत येते, tan 60 किती आहे? tan 60 ची किंमत किती आहे तक्त्यामध्ये? वर्गमुळात 3. बरोबर, वर्गमुळात 3. आता या वर्गमुळात 3 काय करायचं असतो? इथे वर्ग आहे, tan वर्ग 60 आहे, नुसतं tan 60 नाहीये. tan 60 असतं तर फक्त वर्गमुळात 3 लिहिलं असतं, पण tan वर्ग 60 आहे म्हणून tan 60 ची जी किंमत आहे तिचा वर्ग करायचा. म्हणजे इथे वर्गमुळात 3चा काय होईल? वर्गमुळात 3चा गुणाकार नाही, वर्ग. इथे वर्ग आहे की नाही मुलांनो? बघा, tan 60 ची किंमत वर्गमुळात 3 आहे, पण tan वर्ग 60 आहे ना तिथे. tan वर्ग 60 मग हिचा पण वर्ग करावा लागेल, वर्गमुळात 3चा वर्ग. कारण तुम्हाला जे गणित दिलं त्याच्यातच वर्ग आहे, मग ती किंमत लिहून तिचा वर्ग करायचा असतो, म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग अधिक 3 गुणिले sin वर्ग 60. sin वर्ग 60 म्हणजे sin 60 ची किंमत लिहा आणि त्याचा वर्ग करा. sin 60 ची किंमत काय आहे?
वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2 आणि याचं काय करावं लागेल आपल्याला इथे? वर्ग. वर्ग. ठीक आहे. आता मी काय करणार माहितीये का, हे वर्ग करून घेणार आधी. हे 4/5 तसेच घेतले, गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग किती? वर्गमुळात 3चा वर्ग माहित आहे का तुम्हाला? 9. वर्गमुळात 3चा वर्ग जो असतो की नाही, तो म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात म्हणजे वर्गमुळात 3 त्रिक 9, वर्गमुळात 9. आणि 9चं वर्गमूळ, वर्गमुळात 9 येणार, नुसतं 9 नाही. वर्गमुळात 9 जर आहे तर वर्गमुळात 9ची किंमत काय आहे? 9चं वर्गमूळ किती आहे माहिती आहे का तुम्हाला? 9 कोणाचा वर्ग आहे? 81. ते 9चा वर्ग आहे. आपल्याला 9चं 81. वर्गमूळ वेगळा आणि वर्ग वेगळा नाही. तुम्हाला आणि वर्गामध्ये फरक माहित पाहिजे मुलांना. इकडे बघा. हा, वर्गमूळ 3 येणार. 9चा वर्ग 81 असतो. 9चा वर्ग 81, पण मी 9चं वर्गमूळ लिहिले ना, हे चिन्ह वर्गमुळाचं आहे. म्हणजे 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा. 3 येणार आहे. किंवा तर 2 चिन्ह एकत्र आली, एक वर्गमूळ पण आलं आणि दुसरं वर्ग पण आलं, असे दोन्ही चिन्ह. आता इथे पण तशीच आलेत बघा. वर्गमूळ पण आहे, 2 चिन्ह, वर्गमूळ पण आहे आणि वर्ग पण आहे. मग वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल करतात एकमेकांना आणि मग काय राहील? फक्त काय राहणार? हे चिन्ह पण जाणार, वर्ग पण जाणार. मग काय राहील? फक्त इथं 3. किंवा मग नुसतं मगासारखं केलं, वर्गमूळ 3चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. वर्ग म्हणजे ती संख्या आपण 2 वेळा गुणतो. तीच संख्या 2 वेळा गुणणे म्हणजे वर्ग. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3 त्रिक 9 आणि 9चं वर्गमूळ 3 येतं. असं पण उत्तर 3 येणार. आणि वर्गमूळ आणि वर्ग हे 2 अपोजिट, विरुद्ध पण क्रिया आहेत, वर्ग आणि वर्गमूळ. त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतात आणि फक्त आतली संख्या राहते 3. म्हणजे इथे जे उत्तर येणार ते 3 येणार आहे. अधिक. इथे आता 3 गुणिले, इथे पण वर्ग 2चा वर्ग. वर्गमुळात 3/2चा वर्ग करताना याचा पण वरच्याचा पण वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा पण वर्ग. वर्गमुळात 3चा वर्ग 3 येणार, जसं वरती बघितलं आपण. आणि 2चा वर्ग किती येणार? दोघांचा पण वर्ग करायचा. वर्गमुळात 3चा वर्ग 3 आणि 2चा वर्ग किती? 4. इथे येणार 3/4. किती आलं मग? 3/4. आता यांचा गुणाकार करायचा, मग बेरीज. गुणाकार सांगा किती येईल याचा? याचा गुणाकार सांगा पहिल्याचा. याचा गुणाकार सांगा. सरळ गुणाकार करा ना, अंशाने अंशाला गुणा. अंशात कोण आहे? 4 आणि 3 आणि खाली तर 5 एकटाच आहे. मग वरती किती येणार गुणाकार? 4 त्रिक किती? 12. 12/5 अधिक, इथे पण तसं सरळ गुणाकार असा 9/4. आता पुन्हा इथे अपूर्णांक आहेत बघा मुलांना. अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकांची काय करायची? इथे आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची. अपूर्णांकांची बेरीज करायची आणि अपूर्णांकांची बेरीज होण्यासाठी काय सारखा असावा लागतो? अपूर्णांकांची बेरीज होण्यासाठी समान काय असावं लागतं? आडवी बेरीज.
छेद समान असावा लागतो. काय काय असावा लागतो? छेद सारखा असावा लागतो. छेद सारखा आहे का या दोघांचा? छेद छेद खाली नाही. नाही, नाही. वेगवेगळे. मग छेद सारखा करण्यासाठी मगाशी काय केलं आपण? मगाशी आपण छेद समान करण्यासाठी तिसच गुणाकार. तिरकस गुणाकार. इथे पण तिरकस गुणाकार करा. 12 ने 4 ला गुणा, 9 ने 5 ला गुणा आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार. मग 12 ने 4 ला गुणलं किती उत्तर येणार? 48. 48 आणि 9 5 45 आणि छेदात किती येणार? 20. 5 20 खाली येणार छेदामध्ये. आता या दोघांची बेरीज करायची. 48 आणि 45 ची किती येते बेरीज? त्र्याण्णव. 93/20. हे आपलं उत्तर आहे. तुम्हाला त्याची किंमत आहे ही जे दिलेलं आहे. काय दिलं होतं आपल्याला? 4/5 tan वर्ग 60 अधिक 3 sin वर्ग 60 याची किंमत आली 93/20. पुढचं आपण बघूया. तिसरं 2 sin 30 अधिक cos 0 अधिक 3 sin 90. लिहून घेताय का हे? हो. लिहिलं मॅडम. लिहिलं मॅडम. लिहिलं सर्वांनी? बरं ठीक आहे. आता आपण पुढचं गणित घेणार. दोन sin 30 cos 0 2 sin 30 cos 0 अधिक 3 sin 90. असं आहे ना? आता या सगळ्यांच्या आपण किमती याच्यात टाकणार आहोत. इथे पहिला 2 आहे म्हणजे 2 आधी लिहून घेते. गुणिले sin 30 ची किंमत किती आहे? 102. 1/2. मग इथे मी आता इथे वर्ग वगैरे नाहीये. मग वर्ग नाही करायचं. मग अशी वर्ग होता म्हणून वर्ग केला. आता फक्त sin 30 आहे. साइन वर्ग 30 नाहीये. त्यामुळे इथे फक्त 1/2 येणार. ठीक आहे. अधिक cos 0 काय येणार? cos 0 ची प्राइस काय? एक. मी इथे 1 येणार. ठीक आहे. अधिक 3 sin 90. 3 sin 90 म्हणजे 3 sin 90 ची किंमत काय आहे? 1. ठीक आहे. आता इथे काय होईल माहितीये का? याच्यामध्ये 2 जो आहे तो अंशात आहे आणि 1 2 छेदात आहे. मग इथे बे के बे के बे असं होणार. म्हणजे 2 2 निघून जाणार कारण ते अंशात आणि छेदात आहे. मग इथे काय राहील? या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं मग? 2 2 गेल्यानंतर 1 अधिक याचं उत्तर 1 आलं. अधिक हा 1 आणि अधिक हे 3 एके 3. आता यांची बेरीज किती येईल? 5.
5 असते. लिहून घ्या बघू. अहं. समजूया की लिहून घेतलं का? हो. बर. आता आणखी एक गणित आपण सोडूया त्याच्यातलं. त्याच्यामध्ये चौथं जे गणित आहे ते आहे tan 60 भागिले sin 60 अधिक cos 60. tan 60 भागिले sin 60 अधिक cos 60. आता याच्यात किमती टाका आपण. tan 60 ची किंमत किती आहे? वर्गमुळात 3 tan 60 वर्गमुळात 3 छेद भागिले sin 60 अधिक cos 60. sin 60 काय आहे? वर्गमुळात 3/2 अधिक cos 60 1/2. ठीक आहे. आता हे आपण कसं लिहिणार माहितीये का? इथे छेदामध्ये बेरीज करायची. मग मी काय करेन माहितीये का? हा जो भागाकार असतो की नाही, असं आहे वर्गमुळात 3 भागिले, म्हणजे ही जी रेषा आहे ही भागाकार म्हणून आपण विचार करतो. त्या म्हणजे ते भागाकार असतो. ही जी रेषा असते की नाही तो म्हणजे भागाकार. म्हणजे वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3/2 अधिक 1/2. हे लिहिलं मी, हे भागिले लिहून, कारण हे छेदामध्ये असल्यामुळे तिथे कॅल्क्युलेशन करणं थोडं कठीण असतं. इथे मी वरती ते घेते अख्खा. हे वर्गमुळात 3 भागिले, आता या दोघांचा छेद सारखा आहे, तो एकदाच तुम्ही लिहिला तरी चालतो, कारण दोघांचा बेरीज होण्यासाठी छेद सारखा लागतो. आणि इकडे येणार वर्गमुळात 3/3 अधिक 1. एवढं कळलं इथपर्यंत? ही जी रेषा आहे ना ही भागाकार आहे, आणि तो पण मी का घेतला, कारण इकडे बेरीज होती, खाली छेदामध्ये बेरीज करायची, आणि छेदामध्ये बेरीज केला तर मुलं कन्फ्युज होतात. त्यामुळे तिथं वरती ती गोष्ट घेऊन जा भागिले म्हणून. आता भागाकार जो असतो तो व्यस्त गुणाकार असतो, म्हणजे डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन. म्हणजे जो भागाकार असतो तो व्यस्त गुणाकार असतो. मग भागाकार जो आहे हे चिन्ह, या चिन्हाचा तसा पण काही उपयोग नाहीये. आपण भागाकाराचं गुणाकारात कन्वर्ट करू. पण गुणाकारात कन्वर्ट करताना पुढे जी तुमची टर्म असणार आहे ही काय होणार आहे? ही उलटी होणार, इनवर्स होणार, व्यस्त गुणाकार. भागाकार हा व्यस्त गुणाकार असतो, म्हणजे भागाकाराचं गुणाकारात रूपांतर केल्यानंतर पुढची जी संख्या असते ती उलटी करायची असते. म्हणजे काय? पहिली ही संख्या वर्गमुळात 3 ऍज इट इज ठेवायची. त्यानंतर भागिलेचं मी गुणिले लिहिणार, कारण भागाकार हा, तेव्हा जो भागाकार होता तो भागाकार हा व्यस्त गुणाकार असतो. म्हणजे भागाकाराचं मी गुणाकारात रूपांतर करताना ही संख्या मी उलटी लिहिणार. म्हणजे 2 खाली आहेत ना ते मी वर लिहिणार, आणि वरची संख्या जी आहे ती खाली लिहिणार. कळतं का? भागाकार हा व्यस्त गुणाकार असतो. वर्गमुळात 3 अधिक 1. कळलं? आता या दोघांना गुणायचं आहे, सरळ तर गुणाकार आहे. वर्गमुळात 3 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळात 3. 6 नाही येणार. 2 गुणिले 3 नाहीये ना, 2 गुणिले 3 6 येतात. 2 गुणिले वर्गमुळात 3 असेल
तर 2 गुणिले वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3च आपण लिहितो, 6 नाही लिहित, कारण मध्ये वर्गमूळ आहे ना. वर्गमुळात तर ते संख्या जी आहे ती बाहेर ठेवायची असते, पूर्ण संख्याची असते. 2 गुणिले 3 6 येतात. 2 गुणिले वर्गमुळात 3 6 नाही येत. 2 गुणिले वर्गमुळात 3 2 वर्गमुळात 3 येतात. ठीक आहे, कळलं? मग इथे वर्गमुळात 3 गुणिले 2, 2 वर्गमुळात 3 आणि छेदात काहीतरी राहिलंय, वर्गमुळात 3 अधिक 1. कळलं? हे तुमचं हो. उत्तर आहे. लिहा बघू दे. झालं लिहून? हो हो. आता आपण 5वं बघणार आहोत. 5वं काय वाचा गणित? हे 5वं गणित वाचा बघू दे. वर्ग 45 अंश 40 वर्ग 30 अंश. कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30. साइन वर्ग 45 अंश सॉरी कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30. कॉस वर्ग आहे, कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30. कॉस वर्ग 45 अंश. आता इथे वर्ग आहेत बघा, वर्ग आहे म्हटल्यानंतर तिथे वर्गाच्या ज्या किमती आहेत त्या टाका, वर्ग करायचा, किमती टाकून वर्ग करायचा. आता किंमत टाकायची कॉस 45 ची. कॉस 45 ची किती किंमत आहे? 1/2. आता याचं काय करायचंय आपल्याला? वर्ग अधिक इथे किती आहे? साइन वर्ग 30 आहे ना, साइन वर्ग 30. साइन 30 ची किंमत किती आहे? 1/2. 1/2. आता आपल्याला याचा पण वर्ग करायचा आहे. ठीक आहे, आता याचा वर्ग मला सांगा. याचा वर्ग 1/2चा वर्ग सांगा. कोण सांगेल? 1/2चा वर्ग. दोघांचा पण वर्ग करायचा, अंशाचा पण आणि छेदाचा पण. 1चा वर्ग किती येतो? आणि वर्गमुळात 2चा वर्ग किती? वर्गमुळात 2चा वर्ग तुम्हाला काय सांगितलं? वर्गमूळ आणि वर्ग हे दोन्ही एकत्र आले की कॅन्सल होतात आणि काय राहतो खाली? 2 उरणार. म्हणजे वर्गमुळात 2चा वर्ग 2 येणार, म्हणजे 1/2. आता इथे किती होणार? 1/2चा वर्ग. दोघांचा पण वर्ग करा. व्हेरी गुड. 1/4. व्हेरी नाईस. हुशार मुलात तुम्ही सगळे. आता ह्यांची बेरीज करायची. अपूर्णांक आहेत हे, हा पण अपूर्णांक, हा पण अपूर्णांक, आणि मध्ये बेरीज करायची. तर अपूर्णांकांची बेरीज करताना काय करायचा? बेरीज किंवा वजाबाकी करताना काय करायचं असतं? तिरकस गुणाकार. मग 1 गुणिले 4 किती? 1 गुणिले 4 4 अधिक 1 गुणिले 2 2.
आणि या दोघांचा खाली गुणाकार. खाली खाली किती येणार छेदात? 8. कारण छेदात छेदांचा गुणाकार, छेदात ज्या ज्या संख्या आहेत खाली त्यांचा गुणाकार. अपनी कार दिखा देता सुंदर दिखाई. आता इथे 4 अधिक 2 किती? हे तुमचं उत्तर आहे. त्याला आणखी संक्षिप्त रूप देता येतं का? 6/8 ला संक्षिप्त रूप देता येईल आणखी? म्हणजे या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातो सांगू शकाल का? दोन्ही संख्या 6 आणि 8 ला कितीने भाग जातो? 2 2 बे 2 6 कसे मिळतात? बे 6/8 ला भाग लावायचा. बेत्रिक 6 बेत्रिक 6 आणि इथे बेचोक 8 बेचोक 8 म्हणजे बेत्रिक 6 आणि बेचोक 8 म्हणजे किती झालं? 3/4. लिहून घेतला? लिहिलं. सगळ्यांनी लिहिला? लिहा बघू ते. ठीक आहे. आता आपलं एक गणित राहिलेलं आहे हे शेवटचं. cos 60 गुणिले cos 30 sin 60 गुणिले sin 30 याची किंमत आपल्याला काढायची. काय आहे गणित? cos 60 पुढे काय दिले? cos 60 गुणिले cos 30 cos 60 गुणिले cos 30 अधिक cos 60 गुणिले cos 30 अधिक sin 60 गुणिले sin 30 असं. sin 60 गुणिले sin 30. आता या किमती सांगा मला. cos 60 ची किती किंमत आहे? cos 60 1/2 cos 30 वर्गमुळात 3/2 अधिक sin 60 वर्गमुळात 3/2 आणि sin 30 1/2 अशा किमती आहेत. आता इथे गुणाकारामध्ये छेद समान करायची गरज नसते. गुणाकारात सरळ गुणाकार करायचा. 1 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 आणि 2 दुणे 4. छेदांमध्ये पण छेदांचा गुणाकार, अंशामध्ये अंशाचा गुणाकार. कारण इथे बेरीज नाहीये, गुणाकार आहे. गुणाकारामध्ये छेद समान करायची गरज नसते. इथे पण वर्गमुळात 3 गुणिले 1 आणि 2 गुणिले 2 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 1 जे आहे ते वर्गमुळात 3 येणार आणि 2 गुणिले 2 आहे ते किती होणार? खाली 4 होणार. ठीक आहे. आता या दोघांचा छेद सारखाच आहे बघा ऑलरेडी. आपल्याला तिरकस गुणाकार करायची गरज नाही. बेरजेला छेद समान असावा लागतो. तो ऑलरेडी समान आहे 4.
मग तो 4 एकदाच लिहायचा असतो आणि अंशामध्ये वर्गमुळात 3 अधिक हे वर्गमुळात अंशांची बेरीज अंशात, पण छेदांची बेरीज नाही करायची. छेद एकच लिहायचा जो समान आहे 4, म्हणून वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 छेद 4. मग वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 म्हणजे 2 वर्गमुळात 3 छेद 4. ठीक आहे. आणि या 2 ने फक्त या 4 ला भाग जातो. बे के बे, बे दुणे 4. मग काय राहणार? वर्गमुळात 3 छेद 2 असं आपलं उत्तर येणार. हे लिहून घ्या. झालं लिहून? हो मॅडम झालं. ठीक आहे. उरलेली गणितं आपण नंतर सोडवू. ठीक आहे. आपली वेळ संपली. बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय. बाय बाय.